आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या सुपर मार्केट राऊंडला आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे निवडण्यासाठी माझे 3 मित्र माझ्याबरोबर आहेत। सोहम, मला यातलं एक टोकन काढून दे। एक आदित्य, एक टोकन काढून दे। आदित्य आदित्य आणि आता देवेन, तू एक टोकन काढून दे। आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 84। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 52। तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 62। हे आहेत आपले 3 नवे स्पर्धक जे खेळणार आहेत दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड। आपला सुपर मार्केट राऊंड खेळण्यासाठी तिन्ही स्पर्धक खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर मारूयात गप्पा। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? मी कुमारी आशा पंडितराव मसलेकर। मसलेकर मावशी, आपण पुणेकर आहात? नाही, मी मूळची तुळजापूरची। मग इकडे कोणाकडे आलात? माझा भाऊ असतो इथे। बर, भावाकडे सुट्टीला आलात? हा, सुट्टीला आले म्हणून। बर, मग मला सांगा पुण्यामध्ये खरेदीला कुठे कुठे जाता? तुळशीबाग। तुळशीबाग। बर, आणि मग खरेदीला कोण येतं बरोबर? नाही, माझे मी एकटीच जाते। बर, बघूयात आता या सुपर मार्केट राऊंड मध्ये तुम्ही कशा खरेदी करताय ते। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? योगिता कोल्हे। कोल्हे कोल्हे वाघ, नमस्कार। काय करता आपण? आमचं स्वतःचं शॉप आहे, पुन्हा बेकरी। बेकरी आहे? अरे वा, मग खरेदीला कोण जातं? मिस्टर। मिस्टर मिस्टर कोल्हे जातात खरेदीला। बर, मग काय अनुभव असतो त्यांचा? खरेदी व्यवस्थित करतात? हो। बर, मग घरी चुकून जर वेगळीच खरेदी आणली तर मग तुम्ही काय करता? नाही, तसं काही होत नाही। का? असं का होत नाही? ऍडजस्ट करून घेतो आम्ही। बर, बघूयात। या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव स्मिता सतीश रेडे। रेडे रेडे वाघ कोल्हे आणि रेडे रेडे। मला वाटतं आपण विठ्ठलवाडीमध्ये नाही, कात्रजच्या सर्पोद्यानातच आलोय असंच वाटायला लागलं आता मला। काय कशाची आवड आहे तुम्हाला? मला काही नाही, अगदी गप्पा मारायची आवड आहे। गप्पा मारायची आवड आहे? आणि देवाधर्माची वगैरे? देवाधर्माची आहे, स्वामी समर्थांची मी स्वामी भक्त आहे। पण आता रेडे काकी, मी तुमच्याकडनं ज्ञानेश्वरी म्हणून घेणार आहे। म्हणा ज्ञानेश्वरी। आता नाही म्हणता येणार मला, का? पुस्तक असतं तर म्हणता येईल मला। नाही नाही, म्हणता येईल, आत्ता म्हणता येईल। मग सुरुवात तुम्ही करा मग। बर, मी म्हणून दाखवू? हो। मग मला विचारा बघू। तुम्ही ज्ञानेश्वरी म्हणून दाखवा बरं। ज्ञानेश्वरी बघा, म्हटलं की नाही मी सुद्धा म्हणते सोपं ज्ञानेश्वरी। आहे, भक्तिभाव खूप सोपा असतो, फक्त तो मनातून पाहिजे। मला सांगा, पुण्यामध्ये खरेदीला कुठं जायला आवडतं? तुळशीबागेत। तुळशीबागेमध्ये मनसोक्त खरेदी करता? मनसोक्त करते। खरेदीला कोण मदत करतं? सगळे आमच्याकडे जेवढे पाहुणे येतात त्यांना सगळ्यांना मी घेऊन जात असते बर, तुळशीबागेमध्ये। मग आता आत्मविश्वास आहे की हा राऊंड तुम्ही जिंकाल म्हणून? अपेक्षा वाटतेय। अपेक्षा वाटतेय। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आता जाणून घेऊयात या राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक बजेट सांगणार आहे। या बजेटच्या जवळपास जाणारी खरेदी तुम्हाला इथे करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये। समजलं? जो जवळपास जाणारी खरेदी करेल त्याला ते खरेदी केलेलं संपूर्ण साहित्य मिळेल आणि तो जाईल जॅकपॉट राऊंडला। आणि आज तुम्हाला 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे, त्यासाठीचं बजेट आहे 1043 रुपयांचं आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30। लवकर लवकर 1043 रुपयांची खरेदी करायची आहे। 40 सेकंद झाली आहेत। 1043 रुपयांची खरेदी करायची आहे। नीट विचार करा। 3:30। 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे। पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते। खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे। पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते। रेडे काकींनी केलेली खरेदी आहे 992 रुपयांची। मसलेकर काकींनी केलेली खरेदी आहे 998 रुपयांची आणि कोल्हे वहिनींनी केलेली खरेदी आहे 1025 रुपयांची। अभिनंदन। 1043 रुपयांच्या बजेट जवळच्या पोहोचलेल्या आहेत, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या। अभिनंदन।
अभिनंदन वहिनी. थँक्यू. पण तुम्हाला तर अनुभव नव्हता ना खरेदीचा, नाही, मग तरी पण अंदाजे केली. अंदाजच खरेदी केली की दादांनी क्लासेस लावले होते? नाही नाही, नाही ना काही. अंदाजे केली. पण मग आता जॅकपॉट राऊंड जिंकाल. बघूया. बघूयात नशिबावर. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जॅकपॉट राऊंड मध्ये चावी निवडण्याची संधी मिळवणं फार महत्वाचं असतं आणि त्यासाठी 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुमच्या समोर असणाऱ्या टाचण्या आणि थर्माकोलचे बॉल्स जे आहेत, या बॉल्स मध्ये ही टाचणी खोवायची आहे आणि तुमच्या प्लेट्स मध्ये ठेवायची. जो अधिक टाचण्या जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी 1 चावी निवडण्याची. दोघेही तयार? सगळेजण तयार? सुरुवात करायची. 3.5 3. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती टाचण्या खोवल्यात ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. मयूरनी 14 टाचण्या खोवलेल्या आहेत. बघूयात कोल्हे वहिनींनी किती खोवल्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 पेक्षा अधिक टाचण्या खोवलेल्या आहेत, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या आणि त्यांना मिळते संधी 1 चावी निवडण्याची. चला बघूयात त्या कोणती चावी निवडतात. चाव्या. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? कोणत्या पेटीत असेल खजिना माहित नाही. वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? कुठली? ग्रीन. ग्रीन. हिरव्या रंगाची चावी निवडणार नक्की? आणि त्यात खजिना नसेल तर? बॅड लक. बॅड लक. हिरव्या रंगाची चावी घ्यायची आहे. ही घ्या. कोल्हे वहिनींनी निवडली हिरव्या रंगाची चावी, त्यामुळे मयूरला मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाचा उपविजेता ठरलेला आहे मयूर. त्याला मिळाला दाढीचा ब्रश. अभिनंदन मयूर. थँक्यू. काय दाढी करतोस तू? नाही अजून नाहीच. अजून नाही आलेली, पण मग ज्यावेळेस तुला येईल तेव्हा याच ब्रशनी दाढी कर. नक्की नक्की. आणि तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत कोल्हे वहिनी. त्यांना मिळालाय कॅमेरा. अभिनंदन. थँक्यू. डिजिटल कॅमेरा तुम्हाला मिळालाय. पहिला फोटो कुणाचा काढणार? नवऱ्याचा. हो, पती परमेश्वर त्यांचाच पहिला फोटो काढणार. हो. आणि त्यानंतर दुसरा सगळ्यांचा. सगळ्यांचा म्हणजे फॅमिलीचा फोटो काढणार. हो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन.